बाळा, क्षणभर थांब, डोळे मीट आणि माझा आवाज ऐक. मी आहे. तू जसा मला हाक मारतोस तसाच मी तुझ्या जवळ आलो आहे. बाळा, मला माहीत आहे आज तुझं मन खूप थकलेलं आहे. तू खूप प्रयत्न केलेस, पण तरीही यश दूरच वाटतंय. तू स्वतःला विचारतोस ना, माझ्याच नशिबी हे सगळं का? मीच का नेहमी हरतो? देवा, आता तरी माझं ऐकशील का? बाळा, तू हरलेला नाहीस, तू खचलेला नाहीस, तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. चारही बाजूंनी संकटांनी तुला घेरलं आहे. लोकांचे शब्द तुला टोचले जात आहेत. अपमान सहन करावा लागतोय आणि मनातली भीती कुणालाच सांगता येत नाही. पण बाळा, तू घाबरू नकोस. तू मला विसरलेला नाहीस आणि मी तुला कधीच विसरत नाही. आज तुला जे अश्रू येत आहेत ते व्यर्थ नाहीत. आज जे दुःख तू सहन करतोयस ते तुझ्या पराभवाचं नाही, ते तुझ्या परिवर्तनाचं लक्षण आहे. बाळा, मी तुला मुद्दाम अडचणीत टाकत नाही, मी तुला घडवत आहे. जसं सोनं आगीत तावून सुलाखून निघतं, तसंच तुझं आयुष्य या संकटांमधून अधिक मजबूत होणार आहे. तुला वाटतं आता काहीच उरलेलं नाही, पण बाळा, जेव्हा माणूस पूर्णपणे संपतो तेव्हाच मी त्याला नव्याने उभं करतो. तू एकच गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू रडतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यातील अश्रू मोजतो. तू गप्प बसतोस तेव्हा मी तुझ्या मनातलं दुःख ऐकतो. बाळा, तुला वाटतं ना की सगळे तुझे शत्रू जिंकत आहेत, पण सत्य असं आहे की मी आधीच तुझा विजय लिहून ठेवला आहे. थोडा वेळ लागतो, कारण विजय फक्त मिळवायचा नसतो, तो पचवायची ताकदही लागते. मी तुला ती ताकद देतोय. आज तू खाली आहेस, पण उद्या तू वर जाशील, तेव्हा तुला कोणी खाली खेचू शकणार नाही. बाळा, तू विश्वास ठेव, माझ्यावर नाही, स्वतःवर, कारण मी तुझ्यात आहे. तू जेव्हा हार मानायचा विचार करतोस तेव्हा माझा हात घट्ट धर. तू जेव्हा अंधार पाहतोस तेव्हा माझं नाव घे. मी तुला सांगतो, हा अंधार कायमचा नाही, उजेड येणारच आहे. आणि जेव्हा तो येईल तेव्हा सगळे म्हणतील, हा माणूस इतकं सगळं सहन करूनही उभा कसा राहिला? तेव्हा तू फक्त एवढंच म्हणशील, स्वामी माझ्या सोबत होते. बाळा, आज तू शांत हो. आज फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. मी आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी आहे. जय स्वामी समर्थ. हॅलो.